तर बघा तर विद्यार्थ्यांनो, आपण त्या माझ्या वस्तू आहेत याचा आपण अर्थ बघणार आहोत। तर आपण सोप्या पद्धतीने कसं शिकायचे, पहिले आपण नंबर वाइज डिवाइड करायचे। याला 1 नंबर द्यायचं कर्त्याला आणि कर्म कर्म काय, इथं माझ्या वस्तू ह्या झाल्या कर्म। तर मग इथं याला एकच नंबर द्यायचा, म्हणजे इथं 2 आणि हे 3। तर मग आपल्याला आन्सर कसं काढायचं, याचं ट्रान्सलेट कसं करायचं याचं मराठीमध्ये इंग्लिशमध्ये, मराठीमधून इंग्लिशमध्ये। तर बघा, आपल्याला त्या म्हणजे काय म्हणतात, आता देन म्हणतात। तर आपण इथं आपल्याला देन वापरता येणार का, तर नाही, इथं आपल्याला दोज वापरावा लागेल। त्याला पण काय म्हणतात, दोज। पहिले हमेशा कर्ताच आला पाहिजे। तर कर्ता कोण आहे इथं, त्या THOSE, दोज। माझ्या वस्तू म्हणजे माझ्या म्हणजे माय, आणि वस्तू म्हणजे थिंग्स। आणि हे अगदी सोपी वस्तू आहेत, शब्द आहेत म्हणजे आर। कर्त्यानंतर हमेशा क्रियापदच येणार आहे। तर कर्ता झाल्यानंतर आपल्याला काय लिहायचं, इथं क्रियापद। यातलं क्रियापद कोणतं आहे, मराठी वाक्यामध्ये क्रियापद नेहमी पहिलं अक्षर कर्ता आणि दुसरा शेवटचा शब्द क्रियापद। क्रियापद यातला आहे आहेत। आहेतला आपण काय म्हणतो, आहे। तर मग काय म्हणायचं, आर, ARE, आर। कर्त्यानंतर नेहमी क्रियापदच लिहायचे। आणि आता आपले 2 अक्षर राहिलेले आहेत, 2 शब्द राहिलेले आहेत, ते याचं आपण जोडून करायचं। माय म्हणजे हे सर्वांनाच माहिती आहे, माझ्या म्हणजे माय, तर इथं लिहायचं आपण माय। वस्तू म्हणजे कोण सांगते, वस्तू म्हणजे थिंग्स, THINGS, थिंग्स। दोज आर माय थिंग्स। आता आपण या वाक्याला आपण ट्रान्सलेट केलेलं आहे, त्या माझ्या वस्तू आहेत। त्याचं ट्रान्सलेशन काय होते, दोज आर माय थिंग्स। चला तर आपण कुणाला समजलं, चला तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटू।